मुंडव्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरणात आणखी एक घडामोड समोर आली आहे। जमिनीचे मूळ मालक असलेले आंदोलनकर्ते नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत। मुख्यमंत्र्यांनी भेटीची वेळ द्यावी आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक बोलावून आम्हाला न्याय द्यावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे। तर आंदोलनकर्त्यांशी याबद्दल संवाद साधला आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांनी। पुण्यातल्या मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये आता नवनवीन गोष्टी समोर येत आहेत। खरं तर जी24 तासने हे प्रकरण सगळ्यात आधी महाराष्ट्रासमोर आणलं। त्यानंतर ज्या मूळ जमीन मालकांची जमीन अमिडिया कंपनीनं काही कारणास्तव किंवा काही विविध कृत्य लढवून आपल्या खरेदी खताच्या माध्यमातून स्वतःकडे विकत घेतल्याचा प्रकार समोर आला होता। या सगळ्या प्रकरणामध्ये आता मूळ मालक जे आहेत जमिनीचे त्यातील काही मंडळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी नागपुरात आलेली आहेत आणि हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान मुख्यमंत्र्यांची भेट व्हावी आणि या प्रकरणात नेमकं काय चाललंय आणि काय होणं अपेक्षित आहे, नेमका कशा पद्धतीने हा सगळा गैरप्रकार झालाय हे सगळं मुख्यमंत्र्यांना आम्हाला भेटून सांगायचे आणि न्यायाची अपेक्षा ते मुख्यमंत्र्यांकडून करतायत। मुंढवा येथील मूळ वतनदाराला जमीन मिळण्यासंदर्भात गेले 13 दिवस सर्वे नंबर 88 मुंढवा या ठिकाणी बेमुदत धरणे आंदोलन चालू आहे आणि त्या आंदोलनाची मागणी एकच आहे की माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी मंत्रालयामध्ये त्यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित सर्व अधिकारी वर्गाची आणि वतनदारांची एक संयुक्त बैठक घ्यावी। वतनदार म्हणून ह्याची कुठे चर्चाच नाही ना। जे पॉवर ऑफ पॅटर्न झाली शीतल तेजवानीची असेल आणि त्यांनी दिलेलं खरेदी खत असेल अमिडिया कंपनी म्हणजे पार्थ पवार यांना, हे पूर्णपणे चुकीचंच आहे ना। म्हणून तर म्हणतोय की मुख्यमंत्री महोदयांनी वतनदार हा गाभा समजून त्यांच्या समवेत एक बैठक लावली पाहिजे। तर खरं महाराष्ट्राला दलितांसाठी तुम्ही काय करताय आणि ती दिलासा देत आहे ती भूमिका जगाला कळेल। ज्या पद्धतीने आधी देखील उल्लेख झाला की जी24 तासच्या वतीने हे प्रकरण सगळ्यात आधी महाराष्ट्रासमोर आणलं गेलं। या प्रकरणामध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांची आम्हाला भेट हवी आणि एक संयुक्त बैठक व्हावी ज्यामध्ये संबंधित खात्याचे सगळे अधिकारी असावेत आणि कशा पद्धतीनं हा गैरव्यवहार झालाय हे एकदा समोर येऊन या संदर्भात जे मुख्य आरोपी आहेत, मुख्य दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई व्हावी अशा प्रकारची मागणी या सगळ्या आंदोलनकर्त्यांकडून केली जाते। व्हिडिओ जर्नलिस्ट रवी चव्हाणसह मी ओम देशमुख, झी मीडिया नागपूर।